मित्रांनो, संगीत हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते भावना व्यक्त करण्याचं आणि जोडण्याचं माध्यम आहे। गायकाचा आवाज, संगीतकाराच्या सुरावटी, गीतकाराचे शब्द आणि व्हिडिओमधील कथानक हे सगळं एकत्र येऊन एक अनोखी कलाकृती तयार होते। प्रत्येक गाण्याचा त्यामागचा एक खास संदेश असतो जो आपल्याला विचार करायला आणि प्रेरणा घ्यायला लावतो। जेव्हा आपण गाण्याचा आनंद घेतो तेव्हा आपण त्या सर्जनशीलतेचा आदर करतो आणि त्यातून प्रेरणा घेतो। अशा प्रकारे संगीत फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित राहत नाही तर ते आपल्या जीवनाचा भाग बनतं। चला अशा गाण्यांवर चर्चा करून त्यामागील कल्पकतेचा आणि मेहनतीचा सन्मान करूया। मित्रांनो, माझ्या कोया गोंडी पाटा YouTube चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। या गाण्याचे नाव आहे प्रेमाता राजवाले। प्रेमाता राजवाले मंतर काम कले दुनिया ते नन कल करे आणि लागतर नसीबुने ते नाव जोडे। मित्रांनो, ऑडिओ व्हिडिओचे श्रेय या कलाकारांना जाते। निर्माता राज आत्राम, दिग्दर्शक बालाजी सीडाम, गायक आणि गीत सुभाष सीडाम, महिला गायिका सीमा खान, संगीत सुबोध वाळके, जिमी स्टुडिओ यवतमाळ, DOP बंती फोटोग्राफी, संपादित करा रॅम अथरा, कलाकार सुभाष सीडाम आणि सोनेराव आणि सोनी। या सर्व कलाकारांच्या अथक मेहनती आणि समर्पणामुळेच हे गाणं इतकं सुंदर, भावस्पर्शी आणि प्रभावी बनलं आहे। त्यांच्या सर्जनशीलतेने आणि जिद्दीने या कलाकृतीला वेगळं स्थान दिलं आहे जे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भिडतं आणि त्यांना विचार करण्यास भाग पाडतं। मित्रांनो, फुल व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, मी तुम्हाला नम्र विनंती करतो की कृपया KG संगीत या YouTube चॅनलला भेट देऊन समर्थन करा। या व्हिडिओचा मालक आहे KG संगीत YouTube चॅनल। मित्रांनो, आम्ही व्यावसायिक नसतानाही आमच्या मनापासूनच्या प्रयत्नांनी आणि कठोर मेहनतीने एक माहितीपूर्ण आणि मनोरंजक व्हिडिओ तयार केला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला गोंडी आणि हिंदी गाण्यांवर आधारित नवीन, रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर कोया गोंडी पाटा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात, म्हणून कृपया तुमचे विचार आणि सूचना कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका। तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्ही पुढे जाऊन आणखी चांगल्या दर्जाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करू शकतो। आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुम्ही आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।